अनेक लोकांना विशेष करून पावसाळ्याच्या काळामध्ये असं अंगठ्याच्या ठिकाणी सूज येऊन लाल होऊन दुखायला लागतं। काही लोकांच्या गुडघ्याच्या ठिकाणी सुद्धा सूज येते आणि दुखायला लागतं। अगदी तरुण वयामध्ये सुद्धा असणाऱ्या लोकांचं कुणाचं युरिक ॲसिड वाढून, कुणाच्या सांध्यामध्ये काही विषद्रव्यांचा संचय होऊन त्या ठिकाणी सूज येते आणि मग दुखतं। लोक रुमॅटॉइड आर्थरायटिस, गावटी आर्थरायटिस याच्यासाठी विविध प्रकारची पेन किलर्स घेत असतात आणि वर्षानुवर्ष घेत असतात। या पेन किलर्सचे त्रासही भोगत असतात। कुणाला ॲसिडिटी होते, कुणाला जळजळ होते, पित्त होतं, कुणाला अन्य ठिकाणी शरीरावर सूज येते, शरीर फुगून राहतं। काही लोक स्टिरॉइड्स खातात। विविध प्रकारचे त्रास वेदनाशामक औषधांचे सहन करीत करीत चिकित्सा वर्षानुवर्ष चालू असते आणि आयुर्वेदामध्ये कोणत्याही प्रकारची फारशी औषधं पोटात न घेता सुद्धा हे दुखणं आपल्याला कमी करता येतं। जळवांच्या मदतीने जलौका म्हणजे लीच, एक प्रकारची कीड या सांध्याच्या ठिकाणी जिथे सूज आलेली आहे तिथे सोडून मग ती चावा घेते त्वचेवर आणि तिथलं रक्त प्यायला लागते। असा एक गैरसमज आहे की जळू अशुद्ध रक्त पिते, तर असं नाही आहे। जळू ही रक्त पिते, मग ती जिथे लावाल तिथलं रक्त पियेल। आता आपण अशुद्ध ठिकाणी लावलं तर ती अशुद्ध रक्त पिते, तिच्या दृष्टीने ते रक्त मिळणं आवश्यक आहे। तर तिचा जो हा गुणधर्म आहे रक्त पिण्याचा, तो वापरून त्या सांध्याच्या आसपासचा जो भाग आहे तिथली सूज कमी करता येते। तिथल्या विषद्रव्यांचा संचय जो झालेला असतो तो कमी करता येतो। युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स सांध्यामध्ये अडकून सांधे दुखतात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस यामध्ये आमसंचिती होते आणि सुद्धा सांधे दुखायला लागतात। तर ही जळू त्या सांध्याच्या आसपासच्या भागामधील जे कॅपिलरीमधलं ब्लड आहे ते सक करून घेते आणि मग तिथे चांगल्या नवीन सकस उबदार गरम अशा नवीन रक्ताचा पुरवठा या ठिकाणी होतो। अगोदर संचित जे असेल ते काढून टाकल्याशिवाय नवीन पुरवठा कसा बरा होणार? आणि याच्यासाठी सुंदर उपाय म्हणजे जलौकावचारण, लीच थेरपी असा एक हल्ली प्रचलित शब्द आहे। अनेक लोक आमच्याकडे आम्हाला लीच थेरपी करून घ्यायचे असं म्हणून येतात, पण खरोखर ते जेव्हा इंडिकेटेड असेल, खूप पेनफुल असेल, सुजलेलं असेल तेव्हा करण्याची गोष्ट आहे। काही लोकांना त्वचा विकार असतात, त्यांनाही अगदी सोरियासिसच्या रुग्णांमध्ये किंवा काही फंगल इन्फेक्शन्समध्ये सुद्धा याचा उपयोग करता येतो। पण मुख्यतः हे असे अंगठ्याच्या ठिकाणी सूज येऊन प्रचंड दुखत असतं, त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा परिणाम अक्षरशः अर्ध्या एक तासामध्ये दुखणं कमी होऊन जातं आणि कोणत्याही इंजेक्शन विना ते पेन थांबवता येतं। असो, धन्यवाद।